की निवडणूक आयोग जरी विकला गेला असला तरी या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी चंद्रचूड नावाचा एक माणूस बसलेला आहे. त्याच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल आणि या गद्दारांना शासन मिळेल, हे बेकायदेशीर सरकार तो बरखास्त करेल अशी आम्हाला एक आशा वाटत होती. चंद्रचूड त्यांच्या जेव्हा त्या डायसवर बसायचे तेव्हा मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे, भाषणं द्यायचे. हे कसं बेकायदेशीर आहे, हा यांचा प्रतोद कसा बेकायदेशीर आहे, राज्यपालाने कसं चुकीचं काम केलं. आम्ही म्हणायचो या चंद्रचूड साहेबाचं नाक फार लांब आहे, हा आपल्याला न्याय देणार. त्याच्याकडनं अपेक्षा होत्या. पण 2.5 वर्षानंतर चंद्रचूड निवृत्त झाले आणि तारखांवर तारखा देत हा आमचा विषय त्यांनी केराच्या टोपलीत टाकला आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या झाली, न्यायाची हत्या झाली. पण जरी तिथे त्यांनी न्याय मारला असला तरी 20 तारखेच्या मतदानाच्या दिवशी जनता न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक गद्दार हा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई महाराष्ट्राची आहे. ही लढाई फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना सत्ता हवी आहे म्हणून नाही. ही लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे, मुंबई वाचवण्याची आहे. मी तर प्रत्येक सभेत सांगतो, उमेदवार कोण आहे ते पाहू नका, चिन्ह काय आहे ते पाहू नका, मशाल आहे का, तुतारी आहे का, हात आहे का. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं आहे. 20 तारखेच्या मतदानामध्ये अशा प्रकारे मतदान केलं पाहिजे. 20 तारखेला साहेब आले. आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला, एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ कधी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये चोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुझ्या मनामध्ये आहे आपलाच बाजी, आपण तरी कोणी सर्व सन्माननीय उद्धव साहेबांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज यापुढे यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. मात्र कायद्याची भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे आणि ज्यांचा आज स्मृतिदिन आहे. आपल्या सर्वांचे स्फूर्तीस्थान हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भारत माता की. मला सांभाळलं, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. तेव्हा मित्रांनो, ही लढाई महाराष्ट्राची आहे.
या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचा आहे. हे भारतीय जनता पक्षावाले नेहमी सांगत आले की जर नरेंद्र मोदीचा पराभव झाला, भाजपचा पराभव झाला, तर पाकिस्तानमध्ये म्हणे फटाके फुटतील. मी आता सांगतो 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटायचे नसतील तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा, महाविकास आघाडीला मतदान करा, नाहीतर 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटतील. हे राज्य आपलं, हे राज्य